हल्ली उन्हाळ्यामुळे ना घरातील कामे मी लवकरच उरकून घेते, कारण का तर नंतर ना लय जास्त ऊन लागते आणि काय करू पण वाटत नाही. पटपट कपडे फरशी वगैरे करून घेतली. चिमणीनं सुद्धा मस्त असं आवरलेलं होतं. मॅडम खेळतात तोपर्यंत म्हटलं पटकन ना स्वयंपाक राहिलाय तो पण बनवून घ्यावा. ती माझी स्वयंपाकाची घाई उडालेली होती तर चिमणीचं ना मस्त असं खेळणं चालू होतं. मॅडम तर डायरेक्ट पिठाच्या डब्यामध्ये जाऊन बसलेल्या होत्या. स्वयंपाक बनवला आणि तेवढ्यामध्ये गेली लाईट. एक तर मरणाचं गरम होतं आणि त्याच्यामध्ये या लाईटीनं धोका दिला. पण ना आज आईस्क्रीम वाला आलेला होता म्हणून थोडासा ना आनंद झाला होता. आज डायरेक्ट लहानपणीची आठवण आली. लहानपणी अशीच दारावर आईस्क्रीम यायचे ना, मी ना तांदूळ वगैरे देऊन ना ते घ्यायचो. कारण पहिलं पैशाला किंमत नव्हती, धान्याला किंमत होती. असं आता बदललंय सगळं. ते सगळेजण एवढे तुटून पडले होते आईस्क्रीम खायला की काय सांगावं. चिमणी तर 2-2 हातानं खात होती. आता लाईट आली होती, जेवण झालेलं होतं. म्हटलं आता काय तर कलाकारी करत बसावं. चिमणीच्या पप्पांना बनवत होते भोपळा. तेच ना त्यांनी कसा बनवला ना हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. माझं फ्लॉवर्स बनवायचं काम चालू होतं. चिमणीच्या पप्पांना मला बघून ना उत्साह आला. म्हटले मी पण काय तर बनवतो. म्हटलं बघा जमतंय का काय. मग काय महाराजांनी आमच्या 15-20 भोपळच बनवून टाकलं डायरेक्ट. तसं महाराज ना प्रत्येक कामामध्ये ना माझ्यापेक्षा जरा हुशारच आहे. त्यामुळे असं कोणतंच काम नाही जे मला जमते आणि त्यांना जमणार नाही. आता इथे चिमणीच्या पप्पांचं भोपळ बनवून तर झालेलं होतं. क्यूट दिसत होतं तसं. आणि मी इकडे ना फ्लॉवर्स बनवायचं काम करत होते. त्या दिवशी माझ्याकडे ना रेड कलर नव्हता, त्यामुळे ना मी पिंक जास्वंद बनवलं होतं. पण आज ना रेड कलरचं बनवलं. आता इथे चिवताई दाखवत आहे किती छान छान फ्लॉवर्स वगैरे बनवले. मी काय तर कुटाणा केला ना, माझ्या लेकीला जाम आनंद होतो. आता मी फ्लॉवर्स बनवले होते तर चिमणीच्या पप्पाने ना असं भोपळ्याचं झाड बनवलं. आणि मी ना अजून एक लॅम्प बनवलेले आहे, त्याच्यामध्ये टाकायला लाईट मागवली. आता कधी येते काय माहिती. असं नंतर आराम केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना बाहेर गेलो. चिमणीच्या पप्पांचं काम होतं आम्हाला, म्हणे चला तुम्हाला फिरवून आणतो. मग काय आम्ही पण लगेच निघालो. आणि चिमणीच्या पप्पांनी ना मस्त अशी फ्लेवरची पाणीपुरी चारली. आज पाणीपुरी खाल्ली आणि मस्त अशी शॉपिंग सुद्धा केली. माझ्यासाठी नाही, चिमणीसाठी. आणि चिमणीनं सुद्धा ना तिच्यासाठी मस्त असा फुगा घेतलेला होता.